एक महत्त्वाची बातमी सांगलीतनं सांगली दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी रद्दवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी जोरदार टीका केली आहे। बावनकुळे यांचे घोटाळे देखील बाहेर काढू आणि 29 ऑगस्ट नंतर बावनकुळे यांना मराठा काय आहे कळेल असा इशारा त्यांनी दिला आहे। फक्त आंदोलन शांततेत करायचं, जाळपोळ दगडफेक करायची नाही। तुम्हाला काय करायचं, मी आहे ना, काय गरज नाही काय करायची। नुसते मुंबईत गेलो तर बहुत 2-3 GR काढले त्यांनी। एवढं सोपं नाही मराठ्यांचं काम, फक्त सगळ्यांनी ताकद लावायची। मराठ्यांसारखं आंदोलन पुन्हा जगात कुठं झालं नसेल, इतकी ताकद लावायची। ते म्हणले पाहिजे, मराठ्यांनी मात्र मिळवलं। मला हे आंदोलन 29 ऑगस्ट निर्णायक आंदोलन करायचं। मला मराठ्याचं काही शिल्लक नाही ठेवायचं। आता मागणी एक पण 58 लाख नोंदी, सगळे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे। बोलायचंच ना माझ्या सगळं।